नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनलवर. आजच्या व्हिडिओमध्ये आपण एकदम क्रिएटिव्ह वेडिंग पोस्टर डीएम पेज पाहणार आहोत. वेडिंग पोस्टर डीएम पेज तुम्ही तुमच्या वेडिंग अल्बम डिझायनिंगसाठी अगदी सहजपणे वापरू शकता आणि खास गोष्ट म्हणजे हे डीएम पेज मी तुम्हाला फ्रीमध्ये देणार आहे. तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. पोस्टर डाउनलोड करण्याची लिंक तुम्हाला व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे. या व्हिडिओमध्ये पोस्टर डिझाईन कसे करायचे, डाउनलोड कसे करायचे हे मी तुम्हाला सांगणार आहे. तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. तसेच या व्हिडिओमध्ये तुम्हाला झिप फाईलचा पासवर्ड मी 3 स्टेपमध्ये दिलेला आहे, तो तुम्हाला क्रॅक करायचा आहे. त्यासाठी व्हिडिओ तुम्हाला शेवटपर्यंत नक्की पाहावा लागेल आणि पासवर्ड मिळवावा लागेल. चला तर मग वेळ न घालवता सुरू करूया आजचा व्हिडिओ. तर मित्रांनो, सर्वात प्रथम आपण काय करूया, डीएम पेज मी तुम्हाला कसे एडिट करायचे हे सांगणार आहे या व्हिडिओमध्ये. तर सर्वात प्रथम आपण हे 10 जे पोस्टर आहेत त्यातील मी काही सिलेक्टेड म्हणजे 2-3 पोस्टर तुम्हाला एडिट करून दाखवतो. कारण सगळे जर एडिट करायला गेलं तर आपल्याला वेळ खूप जास्त जाईल. त्यासाठी मी प्रथम एक पेज ओपन करून घेतो फोटोशॉपला. सर्वात प्रथम फोटोशॉपला पेज ओपन केल्यानंतर त्याचं रेझोल्युशन तुम्हाला चेक करायचं आहे. रेझोल्युशन इथे 200 असेल तर त्याचं रेझोल्युशन तुम्हाला 300 करून घ्यायचं आहे. अशा पद्धतीने रेझोल्युशन तुम्हाला 300 करून घेतल्यानंतर सर्वात प्रथम यामधील जे पहिले फोटोज आहेत ते तुम्हाला डिलीट करून टाकायचे. लेयर बॉक्समध्ये जे फोटोज आहेत ते तुम्हाला सिलेक्ट करून डिलीट करायचे. डिलीट केल्यानंतर अशी ब्लँक PSD तुमच्या समोर असेल. यामध्ये काय करायचं, तुम्हाला तुमचे फोटोज ॲड करायचे. मी या PSDमध्ये फोटो ॲड करून दाखवतो. मी काही सिलेक्टेड फोटोज घेतलेत डेमोसाठी, ते मी तुम्हाला यामध्ये ॲड करून दाखवतो. सर्वात प्रथम आपण काय करूया, एक फोटो ॲड करूया. त्याचं बॅकग्राऊंड आपण रिमूव्ह करून घेऊया. या पद्धतीने बॅकग्राऊंड रिमूव्ह केल्यानंतर तो फोटो आपण या ठिकाणी प्लेस करूया. तुम्ही या सर्व लेयर्स इकडे तिकडे हलवू शकताय, कारण तुमच्या फोटोजनुसार तुम्हाला या लेयर्स ॲडजस्ट करावं लागतील. टेक्स्ट असेल किंवा ब्रश असेल किंवा लाईट इफेक्ट्स असतील, हे जे इफेक्ट्स आहेत किंवा टेक्स्ट असेल, तुमच्या फोटोनुसार तुम्हाला ॲडजस्टमेंट करावी लागेल. तरच ती PSD तुमची क्रिएटिव्ह आणि अट्रॅक्टिव्ह दिसेल. हा फोटो मी या ठिकाणी प्लेस केलाय. आणखी एक फोटो मी बॅकग्राऊंडसाठी ॲड करतो. हा फोटो मी या ठिकाणून कॉपी पेस्ट करून घेतला. आता ही जी लेयर आहे बॅक साईडची ती मी इथे ॲड करतो. ब्रशमध्ये मी फोटो असा ॲड केला. इथे जे ब्लेंडिंग ऑप्शन आहे त्यामध्ये मी ओव्हरले करून घेतोय फोटोला. त्यानुसार असा फोटो दिसेल. असा या फ्रेममध्ये एक फोटो ॲड करून घेऊया. त्या पद्धतीने आपण इथे हा फोटो ॲड केला. इथे बॅकग्राऊंडला एक फोटो ॲड करूया. या पद्धतीने मी हा फोटो इथे मास्किंग करून घेतलाय. ब्लेंडिंग ऑप्शन मध्ये चेक करूया आपण कसा दिसतोय. याला समज ब्लॅक अँड व्हाईट केलं तरी चालू शकते. तुमच्या फोटोनुसार तुम्ही ॲडजस्ट करून घ्या. मी इथे हा नॉर्मल ठेवतो.
अशा पद्धतीने हे एक पेज रेडी झाले. मी आणखी एक पेज ॲड करून घेतो. हे सर्व पोस्टर टाइप DM पेज आहे, ते तुम्ही तुमच्या कामामध्ये यूज करू शकताय. खूप फास्ट मध्ये तुम्हाला हे फोटोज ॲड करून तुमचे DM पेज रेडी करता येईल. PSD जास्त HD असल्या कारणाने फोटोशॉपला ओपन होण्यासाठी थोडा वेळ लागतो. ही प्रोसेस पूर्ण होईपर्यंत वेट करायचा, त्यानंतरच तुम्ही फोटो ॲड करू शकताय. ठीक आहे, अशा पद्धतीने ही PSD ओपन झाली आहे. सर्वात प्रथम आपल्याला त्याचं रेझोल्युशन तुम्हाला 300 करून घ्यायचं आहे आणि यामधील जे पहिले फोटोज आहेत ते तुम्हाला डिलीट करायचे आहेत. डिलीट केल्यानंतर जी ब्लँक फाईल राहील त्यामध्ये तुम्हाला फोटोज ॲड करायचे आहेत. यामध्ये मी ब्राईडचे फोटो ॲड करतो. ज्या टाईपमध्ये तुमचे फोटोज असतील त्या टाईपमध्ये तुम्ही PSD मधील जो डेटा आहे, टेक्स्ट असतील, ब्रशेस असतील, ते तुम्ही ॲडजस्ट करू शकताय. या ठिकाणी मी हा फोटो मास्क करून घेतलाय. आणखीन काही ब्राईडचे फोटो घेऊया. या फोटोचं बॅकग्राऊंड आपण रिमूव्ह करून घेऊया. हा फोटो लेअर बॉक्स मध्ये वरती घेऊया. Ctrl+T करून आपण त्याला त्याची साईज रिसाइज करून घेऊया. या पद्धतीने इथे फोटो हा प्लेस केलाय मी. त्यानंतर इथे बॅकग्राऊंडला एक फोटो आपल्याला ॲड करायचा आहे. हा फोटो मी इथे ॲड करतो. हा फोटो इथे सूट नाही होते, बॅकग्राऊंडला टाकायचा आपल्याला. हा फोटो आपण इथे ॲड करूया. मी आता व्हिडिओमध्ये तुम्हाला जस्ट डेमोसाठी दाखवत आहे. तुम्ही तुमचे फोटोज व्यवस्थितपणे फिनिशिंगमध्ये ॲड करून घ्या, कारण मी इथे फास्ट आपला व्हिडिओचा वेळ कमी होण्यासाठी मी फास्ट प्रोसेस करून दाखवत आहे तुम्हाला ती डेमो म्हणून. तर तुम्ही तुमच्या जे काम करताना प्रॉपर कटिंग वगैरे करून मगच फोटो ॲड करा, त्याने फिनिशिंग येईल आणि तुमचं पेज आणखीन छान दिसेल. हा फोटो आपण इथे ॲड करून घेऊया. ते बॅकग्राऊंडला एक ब्लॅक अँड व्हाईट फोटो आपल्याला ॲड करायचा आहे. अशा पद्धतीने मी हा फोटो इथे ॲड केला. त्याला थोडं मास्किंग करून घेऊया आपण. मास्क केल्यानंतर त्याला थोडीशी फिनिशिंग. अशाच पद्धतीने आपण हे जे DM पेजेस आहेत ते खूप कमी वेळात रेडी करून घेऊ शकतो. तर मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये कसे एडिट करायचे हे डेमो दाखवला आहे. अशाच पद्धतीने तुम्ही बाकीचे बी पण PSD आहेत ते डाउनलोड करून तुम्ही यूज करू शकता. मी तुम्हाला दाखवतो
ते PhD कसे आहेत. या ज्या 10 PhD आहेत ते मी अगदी तुम्हाला फ्रीमध्ये देणार आहे. खूप जणांना डाउनलोड करण्यासाठी कुठे लिंक असते हे माहीत नाही, तर मी तुम्हाला माझ्या पहिल्या व्हिडिओमध्ये डिस्क्रिप्शनमधून कुठे लिंक असते हे मी तुम्हाला आज दाखवणार आहे. या PhD आहेत, या सर्व PhD तुम्हाला फ्रीमध्ये भेटतील. तर PhD कुठून डाउनलोड करायच्या, या PhDची लिंक कुठे असते हे मी तुम्हाला आता दाखवणार आहे. सर्वात प्रथम आपल्याला काय करायचं, यूट्यूब ओपन करायचं आहे गुगल क्रोममध्ये. यूट्यूब ओपन केल्यानंतर आपला जो चॅनल आहे JFX राहुल म्हणून, तिथे जायचं आहे आपल्याला, किंवा नसेल तर आपल्याला इथे यूट्यूबवर सर्च करायचं आहे. अशा पद्धतीने चॅनल ओपन होईल. त्यानंतर व्हिडिओमध्ये जायचं आहे. व्हिडिओमध्ये गेल्यानंतर जो पण डाटाचा व्हिडिओ असतो, आता मी हे मागे व्हिडिओ टाकला होता त्याची लिंक मी तुम्हाला दाखवतो कुठे असते. समजा हा व्हिडिओ आहे, याच्यावर क्लिक केल्यानंतर याची डिस्क्रिप्शन खाली असते या ठिकाणी. इथे मोरवर क्लिक केल्यानंतर तुम्हाला इथे PhD डाउनलोड लिंक मिळते. या लिंकवर तुम्ही क्लिक करून सहजपणे या ज्या PhD आहेत ते तुम्ही डाउनलोड करू शकताय. इथे डाउनलोडचा ऑप्शन डायरेक्टली येतो. तर व्हिडिओचा पासवर्ड याच व्हिडिओमध्ये दिलेला असतो 3 स्टेपमध्ये. त्याची पूर्ण माहिती तुम्हाला इथे मिळून जाते. तर अशा पद्धतीतून तुम्ही तो व्हिडिओमध्ये जी लिंक आहे ती तुम्ही डाउनलोड करून घ्या. आणि हे जे पोस्टर्स आहेत नवीन 10 पेज आहेत ते तुम्ही डाउनलोड करून यूज करा. हे अगदी फ्री आहेत, याला कोणताही चार्ज लागणार नाही. ते तुम्ही डाउनलोड करून यूज करू शकताय. तर मित्रांनो, अशा प्रकारे आपण हा वेडिंग पोस्टर अल्बम DM पेज अगदी सोप्या पद्धतीने एडिट करून तयार करू शकतो. या पोस्टर तुम्हाला फ्रीमध्ये डाउनलोड करता येणार आहेत. त्याची डाउनलोड लिंक तुम्हाला व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे. डिस्क्रिप्शनमध्ये दिलेल्या लिंकवर क्लिक करा आणि तुमचे फ्री पोस्टर डाउनलोड करा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, तुमच्या मित्रांसोबत शेअर करा आणि अशाच प्रकारचे फ्री PhD वेडिंग पोस्टर आणि ग्राफिक डिझाईन ट्युटोरियलसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. आणि तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये कोणत्या वेडिंग पोस्टर किंवा PhD फ्रीमध्ये हवे आहेत ते मला कमेंटमध्ये नक्की सांगा. पुन्हा भेटूया एका नवीन आणि क्रिएटिव्ह व्हिडिओसोबत. तोपर्यंत धन्यवाद.